पिंट्याचा 18वा वाढदिवस होता। सगळीकडे कसा उत्साह होता आणि तेव्हाच ती बातमी आली। म्हणजे पिंट्याचे आई बाबा, त्याची बहीण आणि माझा दुसरा मुलगा म्हणजे पिंट्याचा काका मल्लिकाचा नव्हता। त्या अपघातात गेला। म्हणजे माझी दोन्ही मुलं गेली ग। जेव्हा माझ्या पिंट्याला कळलं की त्याचे आई बाबा, त्याचे काका, त्याची बहीण सगळे त्या अपघातात त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच गेले। पिंट्याचा वाढदिवस ह्या सगळ्यांचा जाण्याचा दिवस एकच होता। त्याच दिवशी माझा पिंट्या एकदम मोठा होऊन गेला, एकदम गंभीर झाला स्वानंदी। कमल, हे कुटुंब आता तुला सांभाळायचं आहे। मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेईन, मी प्रॉमिस करतो। मी त्यांच्यासाठी जगेन बाबा। अंजुमन, अर्पिता, अदिरा सगळ्यांच्या डोक्यावरचं छत्र सरवलं होतं ग। मी पण काही काळ सैरवैर झाले होते। माझी दोन्ही मुलं गेली होती ना, सगळं घरच कोसळून गेलं होतं। तसं म्हटलं तर तो पण लहानच होता ग, पण या सगळ्यांचा आधार झाला। आपल्यामुळे ही मुलं पोरकी झालीत अशी काहीतरी भावना त्याच्या मनामध्ये यायला लागली ग। म्हणूनच तो त्यांचा पालक बनला। ऍक्सिडेंटचं कळल्यावर मल्लिकाचा आक्रोश बघून पिंट्या एकदम खिजून गेला होता। त्याच्यानंतर तो कधी रडला नाही स्वानंदी। म्हणजे ह्या सगळ्याला ना आपणच जबाबदार आहोत असं काहीतरी त्याच्या मनामध्ये बसले ग। मी खरं म्हटलं तर त्यांनी नव्हतं ना बोलवलं, पण सगळ्या बातम्यांमध्ये ना म्हणजे मुलाच्या वाढदिवसाला येताना उद्योजकाचा मृत्यू झाला असंच येत होतं ग। जणू काही मुलाच्या वाढदिवसामुळेच हा सगळा अपघात झाला होता। मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी उद्योजकाचा मृत्यू असं सगळीकडे छापून येत होतं ग। जसं जणू काही म्हणजे त्या मुलाच्या वाढदिवसामुळेच हा सगळा अपघात घडला। म्हणून पिंट्या कधी आपला वाढदिवस साजरा नाही करत आणि कोणाला साजरा पण नाही करून देत। म्हणून तुम्हाला वाटतं गरजेपेक्षा जास्त जास्तच जपतो तो ह्या 3 मुलांना। प्रेम करतो, माया लावतो, कारण दुसरं कोण आहे का त्याला त्याच्या रक्ताचं। त्यांना ना म्हणत भीती वाटते का की वडील गेले याला ही मुलं आपल्याला जबाबदार नाही धरणार ना? म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे झालं असं नाही म्हणणार ना? जी त्याची सगळी चिडचिड, त्याचा सगळा राग आणि त्या तिघांवरचं प्रेम हे सगळं त्याच्यातूनच आलंय का स्वानंदी? स्वानंदी, तुला असा चिडचिडा, चुसडा असा पिंट्या दिसतो ना, तो तसं नाही ग। त्याच्या आतमध्ये ना एक बाळ आहे, एक भेदलेलं कोकरू दडलंय ग, ज्याला स्वतःच्या आई वडील गेल्याचं दुःखही व्यक्त नाही करता आलं स्वानंदी। आजी, तुम्ही चला बसा बरं। या बसा, सावकाश, हळू हा। हे बघा, आपण सगळे मिळून यावर काहीतरी सोल्युशन काढूया। हे बघा, त्यांचा संसार टिकला पाहिजे आणि नुसतं टिकला नाही पाहिजे तर त्या दोघांनी आयुष्यभर आनंदाने संसार केला पाहिजे, हेच आपल्याला सगळ्यांना वाटतं ना? प्रश्नच नाही जावई बापू। अहो, आई वडिलांना याच्याशिवाय दुसरं काय हवं असतं? बस झालं तर। मला फक्त या सगळ्यामध्ये तुमची साथ हवी आहे। जावई बापू, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे हो। बाबा, आपण एकदा त्या दोघांशी बोलूया का? आता अधीरा आमच्याकडे राहते आणि रोहन तुमच्याकडे। दोघंही तितकेच दुःखी आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की रोहनची खूप जास्त कोंडी झाली। म्हणजे त्याला बायकोची बाजू कळते पण आईची सुद्धा काळजी वाटते। त्याला घरही सोडायचं नाहीये आणि संसारही मोडायचा नाहीये। या परिस्थितीचा सगळ्यात जास्त त्रास रोहनला होत असणार। जावई बापू, तुम्ही माझ्या रोहनला इतकं छान समजून घेतलं, नाहीतर त्याला कोणीही दोष देऊ शकलं असतो। दोष कोणाचाच नाहीये बाबा, सगळे आपापल्या बाजूने योग्यच आहेत, पण कोणीतरी पडती बाजू घ्यायला हवी ना? खरंय तुमचं, पण याचा फार काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। जावई बापू, रोहनच्या आईकडून फार अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही हो। चूकच आहे ते, कारण स्वभावाला औषधच नसतं असं म्हणतात ना, ते बरोबरच आहे।
ती कधीही आधीराला समजून घेईल असं मला वाटत नाही. आज आपण इथे एकत्र बसलो, बोललो, तरी उद्या ते होणारच नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की यावर एकच उपाय आहे. काय? रोहन आणि आधीरानी वेगळं राहावं. अधिरावर मात्र खूप जीव आहे त्याचा. म्हणजे तिने कधी वडिलांना पाहिलं नाही ना. तिला वडिलांच्या जागी पिंट्याच होता ना. तिचा पण खूप जीव आहे त्याच्यावर. बाकीच्यांचं माहित नाही. म्हणजे तू आता म्हणालीस ना स्वानंदी की माणसं परिस्थितीप्रमाणे वागतात. मल्लिकाला तर मी काय दोष देऊ का? म्हणजे पिंट्यावर तिने असा थेट आरोप कधी केलाच नाही. तिच्या डोक्यातून गोष्टी गेल्या नाही स्वानंदी. आणि ते सगळं ना तिने अंशुमन आणि अर्पिताच्या डोक्यात पेरलं ना. ते म्हणजे त्याचे थोडे मोठे होते ना अधिरापेक्षा. त्यामुळे आईचं ऐकलं त्यांनी. सगळं असं ऐकतं मिळते. त्याची किंमत ठेवण्याची मॅच्युरिटी कधी आलीच नाही का त्यांच्यात. अधिरा सोडली ना तर खरं म्हटलं त्यांना पिंट्याला कधीच कोणी जीव नाही लावला. तो मात्र दिवस रात्र धडपडतो अगदी सगळ्यांसाठी. त्याचं एकटं पण कळत होतं तुम्हाला. म्हणून मी त्याच्या लग्नाची ना खटाटोप करत होते. मला ना त्याच्या त्या जखमांवर फुंकर घालणारी, त्याच्यावर प्रेम करणारी अशी कोणतरी हवी होती. समर राजवाडे म्हणून लग्न करण्याची नको होती का? म्हणजे मी खूप प्रयत्न केला स्वानंदी, पण त्याचं लग्न कधी जमलंच नाही. त्याच्या नशिबात तूच होतीस. तुमचं लग्न झालं आणि तू या घरात आलीस. पण माझं काही चुकलं का ग स्वानंदी? म्हणजे ही तुमची भांडणं, तुमचे खटके हे सगळं बघून ना खरंच वाईट वाटतं मला. पिंट्याने ना स्वतःच्या मनाची दारं बंद करून घेतली. तुझ्यासमोर त्याला उघड्याविषयी नाही वाटत का ग स्वानंदी? म्हणजे तो चांगला नवरा नाही होऊ शकत का ग? स्वतःच्या बायकोशी बोलणारा, तिला समजून घेणारा. माझं चुकलं. म्हणजे मी नुकसान केलं ग तुम्हा दोघांचं. आजी काय बोलताय तुम्ही? असं नका ना बोलू. तुम्हीच म्हणालात ना या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. पण खरंच अगं तुझ्यात ना चांगली सून दिसते ग. तुम्हाला तुम्ही दोघे एकमेकांचे चांगले जोडीदार आहात असं वाटत नाही का ग? मला पिंट्याची काळजी वाटते खरंच. ही सगळी मुलं ना आपापल्या मार्गाने निघून जातील, आपापल्या संसारात रमतील. आम्ही तर नसूच नाही या जगात. माझ्या पिंट्याला खूप सांगतात का असं दुसऱ्यांसाठी असं कष्टच करत राहणार? त्याला प्रेम आहे सवलावं कधी मिळणारच नाही का ग?